सर्वांना विनंती करते मान्य करा। माझी सर्वांना विनंती आहे, पाठीमध्ये कोण बोलत आहेत? आपण सर्वजण आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्यामध्ये आलो. सावित्रीबाई फुले यांनी जोड होता. मला तुम्हाला सांगायचंय, हे आंदोलन इथे का सुरू केलं तर माझ्या शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा जरा मी इतिहासाचा मी संशोधक म्हणून घेणार नाही, पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक संबंध प्रार्थना लिहिली. आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते. घटना 1947 साली 48 साली पास झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आलेत, पण ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचे आजोबा हे सर्वच या ज्योतिराव फुलेंच्या चळवळीशी इतके जुळलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंना काय वाटलंय सर, आज आमच्या इथे ज्यांचे आजोबा आहेत, या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती. ती मराठेकरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली की सगळे काही नाही. आज मुंबईचा घर धरून बसले. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकिटं होती, इतिहासाचा भाग सोडून 2 तिकिटं होती. यांच्या आजोबाने सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवांना गेलं, हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशात देतं, कशात देता खूपच नाही जाणणार. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे आणि तमले, आणि दुसरा जो कॅन्डिडेट झाला होता दारू विकाय त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतात, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काय स्वतंत्र आंदोलन का. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाही. या मुंबईबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्या ठाकरेंनी केलेली आहे, ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सर्व गोष्टी बोलून झाले. आज हे बोलत आहे, पण त्यावेळेस बाहेर आलो आता एक दिवशी मॅच झाली. मला माहित नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी का तिसरी, मला माहित नाही. आणि राऊत बरोबर आले, फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव जयते हा नारा खरं करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. आणि सत्य कोणतं? मुख्य निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 साल्या उठून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढं सरकारचा मस्तवालपणा मी अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्राचा वेळ सुद्धा असा मला अनुभव नाही. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना, परंतु असं नाही झालं. आज काय चाललंय, आज इतका धुमाकूळ चाललाय, सत्तेचा तर उन्मादाने हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते कायद्यावर नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगण्यात माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोध, पण मी सत्य शोधत आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही म्हणतो की बंद केला माझं. नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद.
मी एकदा जिंदाबाद होतो तुम्ही कसा आवाज देता बघूया. जिंदाबाद हा तुझ्या जिंदाबाद. कशासाठी घटनेचा जय जयकार करायचा. शेखर ओके का? भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला. इतकंच नाही तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा त्यांच्या देशासमोर कसं दिसतं तो ते आता तो प्रांत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात जर ही माणसं जर मागे होती तर बरोबर जरा मागे व्हा. अरे जरा व्हा ना मागे जरा मागे व्हा जरा मागे व्हा. तर तोपर्यंत त्याच्यात चालू आहे. कारण काय किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी असण्यातला मनुष्य आहे. गडबड करून नाही चालत.